डॉक्टर रोहित परीट लिखित चला घडूया आदर्श मुलं या पुस्तकाचे प्रकाशन साहित्य विकास मंडळ कारदगा तालुका निपाणी जिल्हा बेळगाव येथे 27वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन दिनांक 24 नोव्हेंबर 2024 रोजी कैलासवासी रावसाहेब दादा पाटील साहित्य नगरी कैलासवासी महादेव मोरे व्यासपीठ DS नाडगे कॉलेज पटांगण कारदगा येथे संपन्न झाले। या कार्यक्रमाच्या वेळी डॉक्टर रोहित विजय परीट यांचे चला घडूया आदर्श मुलं या पुस्तकाचे प्रकाशन प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ, संमेलनाध्यक्ष लेखक कवी कादंबरीकार उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ मुंबई यांच्या अमृत हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर सुनील कुमार लवटे, ज्येष्ठ साहित्यिक कोल्हापूर, माननीय श्री राजेंद्र पवार, उद्योजक गळदगा, ब्रह्माकुमारी साक्षी कमलापुरे पुणे, युवा मार्गदर्शक, माननीय डॉक्टर अभिनंदन मुराबट्टे, अध्यक्ष कारदगा एज्युकेशन सोसायटी, माननीय श्री चिंतामणी मगदुम रुकडी, सौ पद्मावती ज्योतिबा अलंकार, अध्यक्षा ग्रामपंचायत कारदगा, माननीय प्राध्यापक चंद्रकुमार नलगे, ज्येष्ठ साहित्यिक कोल्हापूर यांच्यासह रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या भारत देशाचा आणि प्रामुख्याने समाजाचा उत्तमोत्तम विकास साधण्यासाठी युवा पिढी सशक्त व सर्वगुण संपन्न असणं आवश्यक आहे। मात्र उद्याची युवा पिढी सशक्त व सर्वगुण संपन्न घडायची असेल तर आजच्या मुलांना आदर्श घडवायलाच हवा। अलीकडे मुलांना घडवणे एक आव्हानच बनलं आहे। मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास प्रणाली विकसित करणं, मुलांना हाताळणे व आवश्यकतेनुसार समुपदेशन करणं गरजेचं आहे। पालक, शिक्षक व समाजातून शिक्षणाबरोबरच जीवन घडवण्याचे धडे मिळणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। यामुळे पालकत्वाचा नव्याने अभ्यास करावा लागेल व त्याप्रमाणे मुलांना घडवावे लागेल। यासाठी चला घडूया आदर्श मुलं हे पुस्तक मार्गदर्शिका म्हणून नक्कीच उपयोगी पडेल, असे प्रतिपादन लेखक डॉक्टर रोहित परीट यांनी केलं। त्यांच्या या पुस्तकास रसिक प्रेक्षकाकडून उत्तम प्रतिसाद मिळाला।